धावाची भर पडत असताना स्ट्रायकिंगला पोहोचतो तो मिस्टर रमेश कोळवंडी संघाचा हा मात्र नक्कीच एक नेत्रदीपक हिरा. हा हिरा चमकेल का? आणि पहिलाच गोलंदाज मिस्टर मंगेश और द स्टंपच्या बाजूने षटकाचे पुढचा चेंडू हाताळण्यासाठी आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडूला इंटू द गॅप मध्ये चेंडूला खेळून काढण्याची पूर्व तयारी केली होती. बघतो की नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण देखील बघायला भेटलं. झपकन येतोय क्षेत्ररक्षक आणि झपकन येणारा क्षेत्ररक्षक अतिशय चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण देखील बघायला भेटलं. दोन चेंडूचा खेळ झालेला आहे. टोटल टीमची धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 2. दोन्ही फलंदाजांनी आपलं वैयक्तिक खातं ओपन देखील केलेलं आहे. और द स्टंपच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. शॉर्ट चेंडू ऑन साइडला यावेळेला सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल टायमिंग जो आहे. प्रश्न विचारला होता, प्रश्नाचं उत्तर आहे. चेंडू सीमारेषा पार आहे. 4 धावा. कमान डीजे. भेटला चेंडू सीमारेषा पलीकडे पाठवला. चेंडू सीमारेषा पार. 4 धावा. पुढचा चेंडू याही वेळेला काय जबरदस्त पुन्हा एकदा ब्रँडेड फटका आहे. भलेही चौकार भेटेल किंवा नसेल परंतु नक्कीच जो फटका आहे आत्मविश्वास किती वाढलाय कुळवंडी संघाच्या फलंदाजाचा. कुळवंडी संघाचा या 2021-22च्या सत्रामध्ये जर कुळवंडी संघाचा तुम्ही विचार केला तर सुरुवातीला सूर सापडला नव्हता परंतु सूर भेटला शेवटच्या क्षणी कुळवंडी संघाला देखील. समोरच्या बाजूला चेंडूला खेळून काढण्याची पूर्व तयारी केली होती. नक्कीच समोरच्या बाजूला चेंडू जात असताना बघतो की शॉर्ट गलीच्या रिजन मध्ये चेंडू जातो. 1 धाव तर येते. 1 धावाची भर पडत असताना फलकावरती धावसंख्या बघायला भेटते ती 9 धावसंख्या. आयुष्यामध्ये तुम्ही काय कमावलं याचा कधीही विचार करू नका कारण की बुद्धिबळाचा खेळ समाप्त झाला की एका डब्यामध्ये राजा आणि उंट ठेवला जात आहे हे देखील मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. लाभारा पावलांचा स्टार्ट घेताना राईट मोर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेला नक्कीच ऑन द ऑफ खतरा आहे, घातक आहे आणि खतरा घातक असताना तानाजी यांची नजर देखील तीक्ष्ण आहे. 1 धाव पूर्ण. एके धावाची भर पडत असताना फलकावरती धावसंख्या 1-0 10 धावसंख्या बघायला भेटते. उन्हाचा तडाखा थोडासा आजच्या दिवसामध्ये वाढत जातो आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच जो धो कोसळला होता पाऊस आणि त्यानंतर कालच्या दिवसामध्ये थोडंसं ऊन वाढलं. आजच्या दिवसामध्ये देखील मात्र थोडासा उन्हाचा कहर बघायला भेटतोय तरी देखील मात्र घामाच्या धारा प्राप्त करत असताना या ठिकाणी आपण पाहतो की नक्कीच अप्रतिम खेळाचं चित्र बघायला भेटतंय. दुसरा गोलंदाज पिंपळपळा संघाचा. पिंपळणारे संघाने पहिल्या दिवसामध्ये आपला गणाघाती खेळ करत असताना सुजलम सुफलम असं कार्य केलंय. दुसरा गोलंदाज सचिन गवळी. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहू शकाल की नक्कीच रमेश सहारे, रमेश पालवी. पॉवरप्लेचा खेळ समाप्त झाला. पॉवरप्लेच्या खेळामध्ये आपण पाहतो की धावफलकावरती धावसंख्या बघायला भेटते ती केवळ या ठिकाणी 10 धावसंख्या. एक सुरुवात चांगली झाली. कुठल्याही प्रकारचा फलंदाज बाद झाला नाही. दोन्ही फलंदाजांनी आपली जिम्मेदारी ओळखून मात्र चांगली फलंदाजी केलेली आहे. पहिला चेंडू हाताळण्यासाठी नक्कीच यावेळेला समोरच्या बाजूला नक्कीच मोठा फटका खेळण्याची पूर्व तयारी केली होती. समोर चेंडूला खेळतो आणि समोर चेंडूला खेळून काढल्यानंतर नक्कीच 1 धाव तर येते खात्यामध्ये. डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं होतं. ऑरेंज कॅपचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बघायला भेटतोय. सुंदर क्षेत्ररक्षण देखील बघायला भेटतोय. 1.1 चेंडूचा खेळ झाल्यानंतर फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की नक्कीच 11 धावसंख्या. और दशमच्या बाजूने पुढचा चेंडू यावेळेला नक्कीच ऑन साइडला फेकून दिला. चेंडूला जबरदस्त ब्रँडेड फटका आहे आणि ब्रँडेड फटका येताना किंग कोहली अजिंक्य रहाणे कॉफी बुक स्टाईल प्रमाणे चेंडूला खेळून काढला. चेंडू सीमारेषा पार. डीजेला देऊया संधी. सुपर फटका रोशनच्या बॅटमधून येतोय चौकार. 4 धावांचा टीमची धावसंख्या बघायला भेटते. धावसंख्या 15 बघायला भेटते आणि 15 धावसंख्या बघायला भेटल्यानंतर पुढचा चेंडू यावेळेला क्लासिक फटका येतो. यावेळेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात असेल. चान्स असेल आणि चान्स असल्यानंतर चेंडू निसर्ग होतोय. नहीं है किस्मत में रोटी तो कहां से मिलेंगे बोटी. चौकार. आणि हुकचा फटका बघायला भेटल्यानंतर पाठीमागे क्षेत्ररक्षक देखील तैनात होता. प्रेशर रिलीज केवताय फलंदाजावरचा आणि प्रेशर येते ते गोलंदाजावरती. बघायचं की नक्कीच याच प्रेशर मध्ये कशा प्रकारे चेंडू हाताला जाईल.
सचिन गवळी गोलंदाजी मारकुती पिंपळपाडा संघाचा आपल्याला बघायला भेटतोय. आज खऱ्या अर्थाने जोगमडी संघ येणार होता, जोगमडी संघाला मात्र नक्कीच जमला नाही आणि त्याच अनुषंगाने पिंपळपाडा या संघाला प्राधान्य दिलं असेल आणि पिंपळपाडा या संघाला प्राधान्य देताना यावेळेला नक्कीच हुकचा फटका बघायला भेटतोय. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात होता, दोनच चेंडूवरती दोन झेल सोडले. कालच्या दिवसामध्ये जसे 5 झेल सोडले आणि 5 झेल सोडल्यानंतर चिरापाली संघ पराभूत झाला, तशाच प्रकारे आजच्या दिवसामध्ये पिंपळपाडा या संघाच्या वतीने हे क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय. दोन्ही फलंदाजांना जीवनदान तर भेटतं, परंतु चेंडू आरपार सीमा पार चौकार. लगातार 3 चौकार आलेत आणि लगातार 3 चौकार येत असताना बघायच्या की नक्कीच धावफलकावरती धावसंख्या कोळवंडीकरांची वाढते. 23 धावसंख्या कोळवंडीच्या मैदानावरती आपण मात्र स्पर्धा बघितली नक्कीच या 2021-22 मधल्या वर्षामधली. त्यानंतर सूर सापडला होता आणि सूर सापडला कुठे तर सूर सापडला होता तो आपण बघितलं होतं की नक्कीच अप्रतिम खेळ केला शेवखंडीच्या मैदानावरती, अप्रतिम खेळ केला जातेगावच्या मैदानावरती आणि याच अनुषंगाने बघतो की नक्कीच राईट मोरचा विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू यावेळेला स्लाइस करण्याचा प्रयत्न केला होता. समोरच्या बाजूला चेंडूला करण्याची ताकद नक्कीच गेपोरी विट्टू दांडू लबारी चेंडू मारू नको दांडू फलंदाज बाद. सुंदर सुमधुर संगीत ऐकूया मिस्टर सुनील यांच्याकडनं विनमुले पेयाल. थोडंसं मात्र नक्कीच समीकरण चुकलं आणि समीकरण चुकल्यानंतर घाई देखील केली. एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते, परंतु तुम्ही तिच्या मात्र नक्कीच पायाला चावू शकत नाही. पुलटा चेंडू यावेळेला नक्कीच जागा बनवून ऑन साईडला मोठा फटका खेळण्याची तयारी. बघतो की नक्कीच इंटू द गॅप मध्ये चेंडू गेला नाही. सिली मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. षटकाची समाप्ती षटक क्रमांक 2 सेकंदाची समाप्त धावफलकावरती धावसंख्या 1 बाद कोळवंडीकरांची धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते ती 23. 11.50च्या सरसरणी धावसंख्या बघायला भेटते. अद्याप येणारे 18 चेंडू जास्त वेळ घेऊन का प्लीज मित्रांनो. आज थोडासा जवळजवळ उशीर झाला, 11:30 वाजता पहिला सामना सुरू झाला आहे आणि त्याच अनुषंगाने लांबचे सर्व संघ आहेत आणि लांबच्या संघांना प्राधान्य देखील भेटलेलं आहे. या विळवंडीच्या मैदानावरती काय जबरदस्त नेत्र दीपक स्पर्धा हा सोहळा फुलला आहे. या विळवंडीच्या मैदानाचा हा सोहळा फुलेल येणाऱ्या धुलीवंदनाच्या दिवसामध्ये कुस्ती महासंग्रामाचा, कारण की कुस्तीचे देखील सामने याच मैदानावरती मात्र नक्कीच आयोजित केलेले आहेत. ज्या कोणाला एंट्री करायची असेल कुस्तीसाठी त्यांनी मात्र नाव नोंदणी सुरू आहे. प्रत्येक पाड्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये पहिलवान आहेत, परंतु नक्कीच कुठला पहिलवान कुस्ती मारून जाईल, कुठला पहिलवान या मैदानावरती कुस्ती पट्टूच्या माध्यमातून नाव करेल, येणारी 18 तारीख तुम्हाला सांगून जाईल. ऑन साईडला देखणं स्वागत आहे. सप फटका चेंडू सीमारेषा पार षटकार. फटका पहिला चेंडूवरती बिग फटका, यानंतर नक्कीच रोशनच्या बॅटवरती येणारा चेंडू ऑन साईडच्या रिजन मध्ये चेंडूला खेळून काढला. 1 धाव पूर्ण होते. रोशनच्या खऱ्या अर्थाने जर उल्लेख केला तर सडपातळ बांध्याचा हा खेळाडू आणि सडपातळ बांध्याचा खेळाडू असल्यानंतर वजन काट्यामध्ये जर वजन केलं तर नक्कीच 42-43 किलो असेल, परंतु काय फटका जबरदस्त देखना स्टॉक प्रेक्षणीय फटका. पिंपळपाडा संघाच्या वतीने हा गोलंदाज 4 नंबरची जर्सी ज्याने पहिले षटक हात आला होता. आज गोलंदाजी मार्फती पूर्ण दमकम लावून फटका खेळतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा मात्र बॅकवर्ड पडले क्षेत्रामध्ये ग्लास केलेला फटका. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे की नाही, पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असेल. सपप क्षेत्ररक्षण देखील बघायला भेटत आहे. थेंबे थेंबे तळेसाचे याज लिटल याज मेकल. सोनियाच्या ताटी उजळला जाती. चारी बाजूला प्रेक्षकांची गर्दी, चारी बाजूला डोंगरदरी आणि त्यानंतर सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेला विळवंडी गाव. विळवंडी गावाचा आन बान शान महाराष्ट्राच्या कानो कोपऱ्यापर्यंत जाते ही स्पर्धा.
ओव्हर द स्टंपच्या बाजूने 10-12 पॉईंटचा स्टार्ट करताना पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज याही वेळेला नक्कीच ऑन साइड मध्ये फेकून दिले चेंडूला. सेत रक्षक त्यांना असेल चेंडू जातोय वेळवंडी पडला चेंडू सीमारेषा पार. या ठिकाणी घ्यायचा हा आणि त्यानंतर धावसंख्या वाढते. धावफल करते आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की धावफल करते धावसंख्या झालती 35 धावसंख्या. जबरदस्त फलंदाजी रोशनच्या बॅट मधून रोशनी निर्माण होते आणि रोशनी निर्माण झाल्यानं ओ माय गॉड चौकार वाचलाय. बॅटने दशरथ राजा वनात केला शिकार करण्याला श्रावण बाळाला बाण मारिला. दशरथ राजाने जसा धनुष्यामधून बाण निघतोय तसा हा फटका होता. या अनुषंगाने बघतो की नक्की यावेळेला सुप्पा एक धाव येते. एक धावची भर पडत असताना फलकावती धावसंख्या 36 बघायला भेटते. हवा थांबते. समोरच्या बाजूला झेंडे देखील मात्र थोडेसे मात्र लहरताना फिरताना बघायला भेटतात. राष्ट्रवादी चषकाचा थरार आहे. गुड बॉलिंग सपाप चेंडू षटकाची समाप्ती. षटक क्रमांक 3 सगळ्याचा केस समाप्त. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये धाव फलकावती धावसंख्या बघायला भेटते. कुळवंडीकरांची धावसंख्या 36 धावसंख्या. येणारे 12 चेंडू शिल्लक. जर विचार केला तर नक्कीच की अशोक दंडेच्या स्टाईल मध्ये नक्कीच नेहमी मात्र आपल्या डोक्याला पट्टी बांधून उतरायला मैदानामध्ये जात असणारा मिस्टर सचिन आपल्याला बघायला भेटला नाही. डावखुरी आताचा एक स्टायलिश फलंदाज आहे परंतु या वर्षामध्ये आउट ऑफ फॉर्म आणि त्यानंतर नक्कीच फॉर्म कधी येईल सूर कधी सापडेल हे देखील येणाऱ्या कदाचित पुढच्या सीझन मध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे. अतिशय देखणा स्ट्रोक आणि अतिशय देखणा स्ट्रोक येताना सीमारेषा पलीकडे जातोय. जीटीसी चॅनल वरती आपण मात्र बघतो की नक्कीच आदरणीय गावित साहेब मॅन फ्रॉम कल्याण महानगरपालिकेचे मात्र अतिशय मात्र एक सुरेखपणे मात्र कार्य करणारे आमचे आदरणीय तुमचे आमचे मात्र लाडके व्यक्तिमत्व असणारे आदरणीय गावित साहेब हे देखील मात्र सामन्याची मजा घेताना त्यांचे देखील सरचं स्वागत करत आहे. कारण की वनेश गावित साहेब म्हणजे नक्कीच कमी वयामध्ये उंचीला भर घेणारे हे मान्यवर आपल्याला लाभले होते. येणाऱ्या मंगळवारच्या दिवसामध्ये नक्कीच पुन्हा एकदा लाभतीलच आपल्याला. परंतु काय जबरदस्त सामना सुरू आहे. 2 धावा पूर्ण. 2 धावाची भर पडत असताना फलकावती धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 42. उस वाकडा तिकडा तर साखरेचा कडा उसाची गाडीचा मात्र नक्कीच आवाज सातत्याने बघायला भेटतोय. कारण की जसा उन्हाचा तडाखा वाढत जातोय तसा नक्कीच उसाच्या गाडीचा आवाज देखील यायला लागलेला आहे. कारण की नक्कीच एन्जॉय करतात या क्रीडा नगरीमध्ये क्रीडा रसिक. मॅच तर जबरदस्त असेल. 10-12 पॉईंटचा स्टार्ट घेताना राईट मोर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेला मोठा फटका येतोय तीर के समान. उडवलाय फटका तिमिरातून चेंडू जातो 6 धावांसाठी. रोशनी देतोय. दीपज्योत प्राप्त करतो आणि दीपज्योत दीर्घामध्ये चेंडू सीमारेषा पार चौकार. प्रत्येक खेळाडूचा एक नेत्रदीपक खेळ करण्याची धमक असते. हा नेत्रदीपक फटका खेळतोय आणि नक्कीच रोशन आपल्या संघाचा डाव सांभाळतोय. धाव फलकावती धावसंख्या आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की या ठिकाणी 54 धावसंख्या 53 नो बॉल होता. 54 धावसंख्या बघायला भेटते. खराब लाईन डिस्टन्स वाईडचा. याही डोंगराला धुकट आलंय आणि त्यानंतर बघतो की थोडस डोंगरावरती नजर टाका. धुकट तर आहे समोरच्या डोंगरावरती आणि त्याच अनुषंगाने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. आउटसाइड ऑफ स्टंपला बॅट पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडू घेऊन जातोय. स्लाइस केलं जातोय. नक्कीच थांबू का चेंडू पर्यंत जाऊ हे चित्र बघायला भेटतं या क्षेत्ररक्षकाकडनं. आणि त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी प्राधान्य केलं आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेला आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ओव्हर नंबर 4 सेकंदाचा खेळ समाप्त. फलकावती धावसंख्या 56 57 धावसंख्या. शेवटचे 6 चेंडू शिल्लक.
आणि शेवटचे 6 चेंडू शिल्लक असताना बघायचं की निकेचा कोळवंडी संघ बघा सायलेन्स स्किन ड्रॉप कीप कट हे कोळवंडी संघाचं एक नेत्रदीपक कार्य. जोश नाही, जजबा नाही, जोश नाही, अल्लोस नाही, जाण्यासाठी बाईक आहे की नाही, कोणाचे बाईकवरती 4 जण येतात, कोणाच्या बाईकवरती 3 जण येतात, तरी देखील मात्र जातात. हे सातत्याने मात्र हे कोळवंडीकरांचं मात्र वैशिष्ट्य आहे. आजच्या दिवसामध्ये नक्कीच कुशालजी सहारे साहेब यांचाही देखील मात्र आपण शब्द सुमनाने वारंवार सहर्ष स्वागत करूया. कारण की नक्कीच सुट्टीवरती मात्र आल्यानंतर नक्कीच ज्या ज्या ठिकाणी टुर्नामेंट असतील त्या त्या ठिकाणी मात्र आपला संघ घेऊन जाण्याची त्यांची पूर्व तयारी कुशालजी सहारे साहेब. पहिला चेंडू याही वेळेला फेकून दिला, चेंडूला स्कलच्या डोक्यावरनं चेंडू जातोय 1 टप्प्यानंतर सीमा रेषा पार चौकार. मी सांगतो की नक्कीच नेत्रदीपक स्पर्धेचा आस्वाद घेताना आमचे लाडके मान्यवर आदरणीय नक्कीच वनेशजी गावित साहेब हे देखील या स्पर्धेला जॉईंट आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार दिला तर दणकाच, मोडला तर मनकाच, बोललो तर एकदाच, झुकलो तर मुजराच. महेश गोलंदाज 7 नंबरची जर्सी प्रदान केला. हा गोलंदाज गोलंदाजी मार्क होती. षटकातील पुढचा चेंडू ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. बॅकवर्ड फायनल क्षेत्रामधून चेंडू पाठीमागे सरकतोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक देखील तैनात असेल. दुसऱ्या धावसाठी मार्ग असता आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेला आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. म्हणून तर सांगतो की नक्कीच हरण्याची जिथे जास्त भीती वाटते तिथेच मात्र नक्कीच आपण मात्र जिंकण्याची तयारी करायची आहे. प्रत्येक संघाला समान नाही, प्रत्येक संघाला सुवर्ण संधी. कठीण काळात उठा, सवतानी सवताला सांगा की ही लढाई अस्तित्वाची आहे. ही लढाई मात्र नक्कीच आम्ही खेळण्यासाठी सज्ज आहोत. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात, व्हॉलेंटियरांची मात्र धावपळ होते. जसा चेंडू जातोय तसे मात्र व्हॉलेंटियर देखील मात्र धावत पळत जाताना चेंडू सीमारेषा पार होते चौकार. ब्रँडेड फटकेबाजी आणि ब्रँडेड फटकेबाजी करत असताना जर एका बाजूला रोशनच्या धावसंख्येत आपण जर विचार केला तर रोशन अप्रतिम खेळी करतोय. धावसंख्या टोटल बघायला मिळते 67 धावसंख्या बघायला मिळते आणि 67 धावसंख्या बघायला मिळाल्यानंतर राईट मोर द विकेटच्या बाजूने शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील, शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि शेवटचे 3 चेंडू शिल्लक असल्यानंतर नक्कीच राईट मोर द विकेटच्या बाजूने 10-12 पावलांचा स्टार्ट घेताना, कारण की निळा पोपट जंगलात त्याला कोणाचे वनवास निळसर रंगाचा चेंडू, अतिशय दमदार फलंदाजी आणि दमदार फलंदाजी करताना हवेमध्ये चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, एका हातामध्ये झेल पकडत जातोय रोशन. बॅक टू द पेव्हिलियन. नवीन फलंदाज अप्रतिम गाणं देखील वाजलं. यावेळी डोंगराला धुकट आलंय आणि त्यानंतर शेवटचे 2 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज स्वप्नील राईट आर्म ओ द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू समोरच्या बाजूला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडूला घेऊन जातो. ही छोटीशी पार्टी केली हे सदैव मात्र नक्कीच गाणं वाजलं जातं आणि त्याच अनुषंगाने नक्कीच ब्रँडेड फटका देखील आलाय. पुढचा चेंडू यावेळेला फुलटॉस चेंडू, मोठा फटका. आवडले असेल स्वप्नील सारख्या फलंदाजाची स्वप्नील आणि त्यानंतर त्याला साथ देणारा मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रमेश होता आणि त्यानंतर अतिशय दमदार मात्र जे खेळाचं प्रदर्शन केलं आपण बघितलं होतं की नक्कीच रोशन सारख्या खेळाडूंनी सगळ्या खेळाडूंचा आपण शब्द सुमनाने सरसा स्वागत करतोय. कारण की नक्कीच 78 धावांचं लक्ष्य चेंडू आहे ते 30 चेंडूमध्ये 78 धावांचं लक्ष्य देऊया. डीजेला संधी, ऐकूया सुमधुर संगीत. घाई करून जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये.
त्याच्या आतमध्ये उपस्थित झालेले आहे. तर सलामीची जोडी प्रत्येक दिवसामध्ये काहीतरी मात्र नवीन करण्याची मात्र जिद्द असल्यानंतर आपण मात्र बघतो की नक्कीच प्रत्येक दिवसामध्ये थोडी थोडी प्रगती करा. कासवाच्या गतीने थोडी थोडी प्रत्येक दिवसामध्ये प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, त्या सस्यांना हरवण्याची हिंमत ठेवा. आपण बघतो की नक्कीच पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज रमेश. सामना सुरू होतोय. सलामीची जोडी मैदानाच्या हातमध्ये. पहिला चेंडू ऑन साईडला फेकून देण्याची पूर्व तयारी करते. चेंडू पडीचा समन्वय झाला नाही. अर्थात आपण बघतो की नक्कीच पहिला चेंडू देखणा चेंडू सोडला आणि पहिला चेंडू देखणा चेंडू सोडत असताना नक्कीच या ठिकाणी एक मोठं आव्हान तर आहे, परंतु नवीन चेंडू कशा प्रकारे हाताळतोय. सरकातील दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सध्या आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडूला घेऊन काढतोय. मिड ऑफच्या टोक्यावर ना चेंडू सीमा रेषा पार असेल की नसेल हे देखील बघणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. डीप मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. ओळख नसताना लोक म्हणतात ना की मस्त आहे तुमची टीम. याचे कारण काय आहे? जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये चांगला मात्र खेळ कराल तेव्हा मात्र नक्कीच अनोळखीचे लोक मात्र अनोळखीचे प्रेक्षक वर्ग तुमच्या समोर येऊन मात्र तुम्हाला मात्र हात मिळवतात, परंतु जेव्हा तुमचा संघ पराभूत असेल तेव्हा मात्र नक्कीच तुमचं दुःख वाट्याला घेण्यासाठी कोणीही येणार नाही. आव्हान आहे 78 धावांचा आणि आव्हान 78 धावांचा असल्यानंतर त्याच आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाजी मरकुती. ओहो, पुढचा चेंडू काय लाईन आहे, जबरदस्त लाईन लेंथ किती चांगली बघायला भेटते. अप्रतिम लाईन लेंथ बघायला भेटल्यानंतर नक्कीच अद्याप 4 चेंडू टाकून झालेले आहेत. फलकावरती 1 धाव 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने 10-12 फलकांचा स्टार्ट घेताना याही वेळेला पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाजी मारकुती. सपाप चेंडू हाताळलाय. पुन्हा एकदा कुठल्याही प्रकारची धाव नाही. हा अनुभव, कारण की घाटाचं पाणी पिलाय. वाटे चालत आहे मी थांबले वाटेवर अवघी नजर माझी गेली या चेंडूपळीच्या खेळावरती का तिथंच थांबून बसलो. याचा कारण काय आहे तर हा अनुभव आहे. आउटसाइड ऑफ स्टंपला नक्कीच बॅटपॉईंटच्या क्षेत्रामधून चेंडूला खेळून काढलाय. चेंडू खाली जलद गतीने क्षेत्ररक्षक करतोय. चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेटच्या बाजूने सीमा रेषा पार पॉइंटच्या बाहेर चेंडू जातोय. 4 धावा. पहिल्या सगळ्याचा खेळ समाप्त. फलकावरती धाव संख्या बिनबाद 5 पिंपळपाडा संघाची. पहिल्या सगळ्याचा खेळ समाप्तीच्या अखेरीस फलकावरती धावसंख्या आपल्याला बघायला मिळते बिनबाद 5. दुसरा गोलंदाज स्वप्नील जो जोगमडीच्या मैदानावरती अतिशय मात्र चांगलं मात्र कार्य केलं आणि चांगलं कार्य करत असताना या खेळाडूला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून मात्र नक्कीचा गुण गौरव दिला होता. हाच तो नक्कीच स्वप्नील येतोय गोलंदाजी मारकुती. रोशन आहे यस. सचिन आणि मंगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटते. आव्हान आहे 78 धावांचा पॉवर प्लेचा खेळ समाप्त होतो आणि पॉवर प्लेचा खेळ समाप्त झाल्यानंतर बघायचं की नक्कीच 78 धावांचं आव्हान असल्यानंतर बघणार आहोत की नक्कीच या 78 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय. रोशन गोलंदाजी मारकुती ज्यांनी मात्र अतिशय मात्र चांगली फलंदाजी केली होती. यावेळेला पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेटच्या बाजूने नक्कीच वाईडचा कॉल असेल आणि वाईडचा कॉल येत असताना एक अवांतर धाव खात्यामध्ये समाविष्ट केली जाईल. अवांतर धावानंतर फलकावरती धाव संख्या 6. अवांतर 78 धावांचा आणि आव्हान 78 धावांचा असल्यानंतर बघतोय की नक्कीच स्वच्छ निर्मळ प्रकाश आकाश, चारी बाजूला प्रेक्षकांची गर्दी. शॉर्ट चेंडू ऑन साइट मध्ये टायमिंग जोलाय. मान वंदना देणारा फटका की काय हा मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक टोकावर चेंडू जातो सीमारेषा पार.
अतिशय तगडे संघ आणि तगडे संघ असल्यानंतर पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय या स्पर्धेचे आमचे सर्व आमचे मित्र या ठिकाणी सचिन दादा यांच्या सोबत चला टॉस करून घेण्यासाठी संपर्क साधायचा आहे परी 11 विरुद्ध पेठ लेट पेठ त्यानंतर परी नाही सपनात पाहिले तुझला गमी आणि याच अनुषंगाने परी 11 संघ देखील मात्र नक्कीच हा देखील दमदार संघ आहे टॉस करताना मिस्टर सचिनजी भोये काय म्हणू शकाल मॅच मध्ये नक्कीच कमबॅक केलं जाईल का वाईटचा कॉल येतो आणि वाईटचा कॉल येतो नक्कीच अवांतर धाव तर खात्यामध्ये येते 78 धावांचा लक्ष 78 धावांचा पाठलाग करणारा मात्र हा संघ कशा प्रकारे नक्कीच आपला दमदार परफॉर्मन्स करेल आपण बघतो की नक्कीच या ठिकाणी एक धाव आणि एक धाव असल्यानंतर फलकावती धावसंख्या बघायला भेटते आमचे गुण लेखक आम्हाला सांगतात की धावसंख्या 12 राईट आर्म राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू यावेळेला नक्कीच बॅटफुटला जाऊन मात्र पंच करण्याचा प्रयत्न करत असताना बघतो की नक्कीच समोरच्या बाजूला चेंडूला घेऊन करतो एक धावाची भर पडत असताना फलकावती धावसंख्या जाऊन पुढे सरकते 13 ही धावसंख्या मोठा फटका खेळण्याच्या पूर्व तयारीमध्ये हवेमध्ये चेंडू ओह माय गॉड कारण की नक्कीच डोक्यावरनं चेंडू मात्र निसरता होतो आणि डोक्यावरनं चेंडू निसरता झाल्यानंतर एक धाव तर येते खात्यामध्ये एका धावाची भर पडत असताना धावसंख्या आमचे गुण लेखक आम्हाला सांगतात की नक्कीच 14 धावसंख्या झाली असेल दोन षटकाचा खेळ समाप्त होतोय फलकावती धावसंख्या झाली केवळ मात्र 14 धावसंख्या आणि त्यानंतर नक्कीच उर्वरित 18 चेंडूचा खेळ शिल्लक औपचारिकता या मॅच मध्ये थर्डमॅन गलीच्या क्षेत्रामधून चेंडूला निसर्त केला आणि निसरता झाल्यानंतर नक्कीच सोनेरी पिवळी गुल्ल्यापायी पट्टीच्या बाहेर चेंडू जाईल का हे देखील बघणं गरजेचं आहे नक्कीच दुसरी धाव देखील कंप्लीट केलेली आहे गुड रनिंग बिटवीन द विकेट परंतु षटकार आणि चौकार मारण्याची पूर्ण इबाबत पाहिजे वाईटचा कॉल येतोय पंचांचा स्वप्नील करतोय गोलंदाजी जो स्वप्नावर जगतो त्याला जग असते स्वप्न हेच यशाचं मात्र पहिलं पाऊल असतंय याच अनुषंगाने बघतो की लेफ्ट आर्म राऊंड विकेटच्या बाजूने षटकामध्ये मात्र पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज गोलंदाजी मार्क होती तयारीमध्ये आपण बघतो की निर्धाव चेंडू आणि त्यानंतर सुंदर यष्टीरक्षकाचं कार्य फलंदाज बाद झालेला आहे
ओव्हर द स्टंपच्या बाजूने पहिला चेंडू या वेळेला नक्कीच सुपर चेंडू कारण की स्वप्नील करतोय गोलंदाजी आणि स्वप्नील यांचं मात्र महत्वपूर्ण मात्र योगदान आहे मात्र या संघासाठी कोळवंडी संघ मजबूत स्थितीमध्ये आणि कोळवंडी संघ मजबूत स्थितीमध्ये असताना बघतो की पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज यावेळेला नक्कीच सुपर चेंडू अप्रतिम चेंडू शेवटचा चेंडू शिल्लक आणि शेवटचा चेंडू शिल्लक असताना पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज यावेळेला मात्र हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात असेल आणि क्षेत्ररक्षक तैनात असल्यानंतर नक्कीच फलंदाज बाद देखील झालेला आहे अप्रतिम आपण दृश्य चित्र बघू शकता कोळवंडी संघाचा हा नेत्रदीपक खेळाचा कारवा एक मोठं योगदान आणि खेळाच्या कारवामध्ये मोठं योगदान येत असताना आपण बघतो की नक्कीच सातत्याने अंतरावरती फलंदाज बाद झालेले आहेत पलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की केवळ मात्र नक्कीच धावसंख्या पूर्णपणे थांबते यावेळेला मात्र हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात एका हातामध्ये नाही तर मात्र दोन हातामध्ये नाही झेल ड्रॉप होतोय झेल ड्रॉप झाल्यानंतर चेंडू सीमारेषा पार होतोय चौकार आमचे मित्र या ठिकाणी रघुराज वगैरे हे देखील मात्र नक्कीच व्यासपीठावरती येताना त्यांचं देखील शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया एक नवीन जर्सी बघायला भेटते नक्कीच लवराज वगैरे यांच्याकडनं अतिशय चांगलं मात्र व्यक्तिमत्व सुंदर गोलंदाज सुंदर फलंदाज ऑलराऊंडरची भूमिका सांभाळणारे हे सातत्याने आपल्याला मात्र बघायला भेटतात नक्कीच निरगुडे संघाचे मास्टर ब्लास्टर जे एक मोठं नाव आहे त्याच संघाचे या ठिकाणी मात्र उपस्थित झाले मिस्टर रवलाज वगैरे यांचे देखील शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया ब्रँडेड प्रकाश षटकार देखना स्ट्रोक येतोय आणि देखना स्ट्रोक येताना षटकार जातोय धावसंख्या झाली ती 28 धावसंख्या 78 धावांचा लक्ष राईट मावर विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाज गोलंदाजी मार्क होती हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात असेल आणि क्षेत्ररक्षक तैनात असल्यानंतर नक्कीच पुन्हा एकदा झेल ड्रॉप झेल ड्रॉप झाला आणि झेल ड्रॉप असल्यानंतर बघायचं आहे की अगदी औपचारिकता या खेळामध्ये आव्हान मोठा आहे 78 धावांचा आणि मोठा आव्हान असल्यानंतर नक्कीच ओव्हर द स्टंपच्या बाजूने पुढचा चेंडू हो माय गॉड सप्पप गोलंदाजी सप्पप प्रदर्शन सप्पप परिवर्तन आणि त्यानंतर राष्ट्रवादी चषकाचा थरार आहे कोळवंडीच्या मैदानावरती नाही तर मात्र विळवंडीच्या मैदानावरती मात्र हा राष्ट्रवादीचा थरार आहे राष्ट्रवादी चषकाचा थरार असल्यानंतर ओव्हर द स्टंपच्या बाजूने पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाज गोलंदाजी मार्कुती मोठा फटका येतोय प्रेक्षकानीय फटका असेल हवेमध्ये चेंडू नक्कीच आणि त्या ठिकाणी बघतो की जिमीबाई चेंडू खाली जात होते जिमीबाई सांभाळायचा आहे चौथाला कारण की नक्कीच आपल्याला माहित आहे की नक्कीच आपण सातत्याने इंजर्ड होत असतोय आणि याच अनुषंगाने प्रयत्न आपले चांगले होते परंतु प्रयत्नांना यश आला नाही चेंडू सीमारेषा पार चौकार धावसंख्या 32 4 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे 32 धावसंख्या शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज गोलंदाजी मार्क येईल राईट ओव्हर द विकेटच्या बाजूने शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्क होती पहिला चेंडू यावेळेला आपण पाहतो की नक्कीच आउट साईड ऑफ स्टंपला पिचिंग द ऑफ साईड ऑफ स्टंप मध्ये चेंडूला ठेवलाय आणि त्यानंतर बघतो की नक्कीच एक धाव खात्यामध्ये
सुपब गोलंदाजी आणि सुपब गोलंदाजी करत असताना आपण मात्र बघतो की नक्कीच या ठिकाणी निर्धाव चेंडू शेवटचा चेंडू शिल्लक असल्यानंतर बघणार आहोत की नक्कीच राईट टाइम राऊंड विकेटच्या बाजूने गोलंदाजी मार्क होते मात्र नक्कीच हा गोलंदाजी करण्यासाठी तयार आणि दिनेश 12वीची एक्झाम मात्र देताना आपण मात्र त्यांचे देखील मात्र सरचं स्वागत करूया शुभेच्छा देतो नक्कीच दिनेशसाठी पुढचे पेपर लिहिण्यासाठी आणि त्या चंद्रशेखरने बघतो की नक्कीच बॅट पुढे जाऊन पंच केलेला पटका कव्हर रिजन मधून चेंडू मात्र निसरता होतोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू येतोय षटकाची समाप्ती सामना जिंकलाय